दररोज सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यासाठी पटकन बनवता येतील असे वेगवेगळे काय पदार्थ बनवायचे हे सुचत नाही, होय ना? तर आज आपण सकाळच्या गडबडीमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवता येईल असा पौष्टिक मसालेदार रवा उत्तप्पा बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम ना इथे मी पौष्टिक असा मसालेदार रवा उत्तप्पा बनवण्यासाठी ना 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा मी मोजून घेतला आहे, याचे वजनी प्रमाण म्हणाल ना तर 100 ग्रॅम इतके आहे। रवा इथे मी जाड घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचा रवा उत्तप्पा बनवण्यासाठी घेऊ शकता। घेतलेला सर्व रवा इथे मी निवडून तसेच चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये ॲड करूयात। इथे मी घेतला आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा, तसेच एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो। यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता। थोडीशी हिरवी कोथिंबीर, तसेच 3 ते 4 चमचे दही। दह्याऐवजी इथे तुम्ही ताकाचाही वापर करू शकता। चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे। ॲड केलेले सर्व पदार्थ आता या रव्यामध्ये व्यवस्थित अशी इथे मी मिक्स करून घेत आहे। इथे जर तुमच्याकडे गाजर किंवा तुम्हाला इतर तुमच्या आवडीनुसार कोणत्या भाज्या जर यामध्ये ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। सर्व साहित्य रव्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी यामध्ये ॲड करत आहे, ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी। पाणी ॲड केल्यानंतर सर्व पाणी या रव्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। तर इथे मला आणखीन पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत होती, त्यानुसार मी आणखीन अर्धी वाटी पाणी या रव्यामध्ये ॲड केले आहे। ॲड केलेले सर्व पाणी आता या रव्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। तर रवा इथे आपण जाड वापरला आहे ना, तुम्ही बारीक रवा जरी वापरला असेल ना तरी हे मिश्रण आपल्याला थोडा वेळ जे आहे ना ते भिजण्यासाठी झाकून ठेवायचे आहे। तर आता हे मिश्रण मी 5 मिनिटे भिजण्यासाठी झाकून ठेवले आहे। रव्याचे मिश्रण आपले 5 मिनिटे मी बाजूला ठेवले आहे। तोपर्यंत आता या उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी लागणारी चटणी जी आहे ना ती बनवून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत अर्धी वाटी ओल्या नारळाचे तुकडे, तसेच 1 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, हिरवी कोथिंबीर जी की मी देठांसहित घेतलेली आहे, तसेच चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर। आता या सर्व साहित्यांमध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून ना इथे अशा प्रकारे ओल्या नारळाची चटणी जी आहे ना ती तयार करून घेतलेली आहे। तयार केलेली चटणी एका भांड्यामध्ये इथे मी काढून घेतली आहे। पाहू शकता अगदी झटकीपट आपली ओल्या नारळाची चटणी जी आहे ना ती इथे तयार झालेली आहे। आता या चटणीला आपण फोडणी देऊन घेऊयात। फोडणी देण्यासाठी एका फोडणी पॅनमध्ये ना 1 छोटी पळी तेल गरम करून घेतले आहे। तेल कडकडीत असे गरम करून घेतलेले आहे। यामध्ये ॲड केले आहे अर्धा छोटा चमचा मोहरी। मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की यामध्ये ॲड केले आहे 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, तसेच पाव चमचा हिंग। आता ही तयार केलेली फोडणी जी आहे ना ती या चटणीवरती घालून घेतली आहे। फोडणी आता या चटणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे। तर पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने रवा उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी लागणारी ओल्या नारळाची चटणी इथे आपली तयार केलेली आहे। चटणी इथे तयार आहे। आता आपण पुढील कृती करूया। तर इथे पाहू शकता 5 मिनिटांनंतर रव्याचे मिश्रण हे छान असे आपले तयार झाले आहे। रवाही मस्त असा फुलला गेला आहे। तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ना तर अशा प्रकारे ठेवायची आहे। जास्त पातळ हे मिश्रण करायचे नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचे नाही, मध्यम दाटसर असे हे मिश्रण ठेवायचे आहे। चमच्याने नाही मिश्रण असे सहजरित्या पडले पाहिजे इतकी याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। अशा प्रकारे रवा उत्तप्प्याचे मिश्रण तयार आहे। आता उत्तप्पे तयार करून घेऊयात। उत्तप्पे तयार करण्यासाठी तवा गरम करून घेतला आहे। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे। तव्याला मी ऑइलने ग्रीस करून घेतलेले आहे। आधी उत्तप्पा बनवण्यासाठी ना सुरुवातीला 1.5 पळी मिश्रण इथे मी तव्यावरती अशा प्रकारे पसरवून घेतले आहे, म्हणजेच आपला उत्तप्पा तयार करून घेतला आहे। गॅसची मी इथे मीडियम ठेवली आहे। तर अशा प्रकारे रवा उत्तप्पा तव्यावरती मी स्प्रेड करून घेतला आहे। तर हा रवा उत्तप्पा लगेच आपल्याला पलटवायचा नाही, नाहीतर मोडू शकतो। तर इथे पाहू शकता याच्या कडा सुटू लागल्या आहेत। तसेच रवा उत्तप्प्याची वरची बाजू जी आहे ना ती पूर्णपणे सुकली गेली ना की याच्या बाजूने इथे तेल सोडून घ्यायचे आहे।
तेल सोडल्यानंतर आता याच्या कडा ज्या आहेत ना त्या आपण सोडवून घेऊयात. तर पाहू शकता अगदी सहजरित्या याच्या कडा सुटल्या जात आहे. अजिबात या कडा ज्या आहेत ना तव्याला चिकटल्या गेल्या नाहीत. तर आता हा उत्तप्पा दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी मी पलटवून घेतला आहे. तर पाहू शकता मस्त असा सोनेरी रंगावरती हा उत्तप्पा आपला भाजला गेला आहे. दुसऱ्या बाजूनेही तर छान असा भाजून घेऊयात. दुसऱ्या बाजूने छान असा भाजला जावा यासाठी 1 चमचा तेल सोडून घेतले आहे. तर आता हा रवा उत्तप्पा जो आहे ना तो इथे मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती भाजून घेतला आहे. दोन्ही बाजूने छान असा हा रवा उत्तप्पा इथे भाजला गेला आहे. पाहू शकता यामध्ये आपण टोमॅटो, हिरवी कोथिंबीर, मिरची, कांदा वापरल्यामुळे याचे कलर कॉम्बिनेशन ही खूप छान असे तयार झाले आहेत. हा रवा उत्तप्पा जो आहे ना खूप छान असा लागतो खाण्यासाठी, तसेच पौष्टिकही असतो. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. साधी सोपी रेसिपी आहे, जास्तीच असा वेळ लागला जात नाही. तयार केलेला रवा उत्तप्पा बाजूला काढून घेतला आहे व बाकीचे हे उत्तप्पे मी तयार करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे मस्त असा आपला अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये मसालेदार रवा उत्तप्पा खाण्यासाठी तयार झाला आहे. याचे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता. अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशनमध्ये हा उत्तप्पा तयार केल्यामुळे लहान मुलेही अगदी आवडीने खातात. तुम्ही हा उत्तप्पा जो आहे ना तो तुम्ही त्यांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन तयार करता येईल अशी ही रेसिपी आहे. नक्कीच घरी ट्राय करा. तर हा रवा उत्तप्पा जो आहे ना तुम्ही अशा प्रकारे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबरही खाऊ शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जर आवडली असेल ना तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच रेसिपीसाठी लागणारे ना सर्व साहित्यांची यादी ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.